अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोते हो नमस्कार. स्वामी कृपा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय 2 हा श्रवण केला. या व्हिडिओमध्ये अध्याय 3 हा श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्तीत लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करीती आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने. तेथे एक अवधी होता तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. योग यादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिय भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयाचे घरी स्वामी राहिले अवतारी. दिवसे दिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. कृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकोनी कानी. ते हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सखळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्त गेले पळोनी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वदवली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा.